उदे गांबे उदे उदे उदे। आपल्या परंपरेमध्ये जी विचारांची परंपरा आहे, अभ्यासाची परंपरा आहे, उपासनेची परंपरा आहे, त्याच्यामध्ये कायम एक तत्व दिसतं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, त्यामुळे जे तत्व जे चैतन्य आपल्यात आहे तेच या समस्त सृष्टीत आहे आणि जे समस्त सृष्टीत आहे तेच आपल्यात आहे. फक्त आपल्याकडे ती दृष्टी पाहिजे त्या सृष्टीला बघायची तशा पद्धतीने. तर तसा जर का विचार केला तर ही जी शक्ती आहे जी आपल्यामध्ये वास करते तिचं रूप कुठलं आणि त्या शक्तीचा आणि देवी दुर्गेचा काय संबंध हे मी आज बोलणार आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी दुर्गे दयानि देवी दुर्गे दयानि जगत जननी नारायणी सुखदायिनी तू देवी दुर्गे दयानि देवी दुर्गे. नमस्कार. नवरात्रीमधल्या या आदिकला शृंखलेमध्ये आजच्या या भागात अर्थातच सुरुवातीला एक देवी स्तवन मी गायले आणि गौरी रागातलंच ती बंदिश होती आणि त्याच्यात अर्थातच देवीला भवानी, दयानी, त्याच्यानंतर महिषासुरमर्दिनी अशी सगळी विशेषणं त्याच्यात आली आहेत. तर महिषासुराचा वध केला आणि ते युद्ध 9 दिवस 9 रात्री चाललं म्हणून नवरात्री साजरी केली जाते. तर नवरात्रीचा हा सण किंवा व्रत म्हणून आहेच. घट बसतात, देवीची उपासना केली जाते, पण त्याबरोबरच अजूनही काही गोष्टी आहेत ज्या त्याबद्दल सांगितल्या पाहिजेत त्या निमित्ताने. कारण या आदिशक्तीबद्दल जेव्हा आपण जाणून घेतो आहे तेव्हा हिची जी आपल्याला वेगवेगळी रूपं दिसतात ती ज्याला आपण फिजिकल फॉर्म्स किंवा डिफरंट फॉर्म्स ऑफ द क्रिएटिव्ह एनर्जी दॅट गॉड दॅट इज देवी, तर ती आहेच आहेत. पण आपल्याकडे आपल्या परंपरेमध्ये जी विचारांची परंपरा आहे, अभ्यासाची परंपरा आहे, उपासनेची परंपरा आहे, त्याच्यामध्ये कायम एक तत्व दिसतं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, त्यामुळे जे तत्व जे चैतन्य आपल्यात आहे तेच या समस्त सृष्टीत आहे आणि जे समस्त सृष्टीत आहे तेच आपल्यात आहे. फक्त आपल्याकडे ती दृष्टी पाहिजे त्या सृष्टीला बघायची तशा पद्धतीने. तर तसा जर का विचार केला तर ही जी शक्ती आहे जी आपल्यामध्ये वास करते तिचं रूप कुठलं आणि त्या शक्तीचा आणि देवी दुर्गेचा काय संबंध हे मी आज बोलणार आहे. खरं तर एकच शक्ती आहे, ती वेगवेगळी रूपं घेते आणि मग वेगवेगळ्या नावांनी आपण तिला संबोधतो. असं का होतं हे पण या निमित्ताने बघूया. तर ही जी प्रसिद्ध कथा आहे ती आपण सगळे जाणतोच की महिषासुराचा वध केला. त्याचबरोबर अजून एक कथा येते की ज्याच्यामध्ये दुर्गासुर आहे, दुर्ग नावाचा राक्षस आहे आणि त्याला देवीनी त्याचा वध केला आणि म्हणून त्या दुर्गासुराला म्हणजे दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी, त्याचा नायनाट करणारी, त्याचा संहार करणारी अशी ही महिषासुरमर्दिनी जशी आहे तशी ही दुर्गासुर संहारिणी म्हणजे दुर्गा. तर ही झाली एक गोष्ट जी पुराणांमध्ये येते. आता मी म्हटलं तसं की आपल्याकडे नेहमी दोन्ही पद्धतीने विचार केला जातो. तर अशा प्रकारची जी एक आसुरी वृत्ती आहे, आसुरी ही वृत्ती पण आहे, फक्त असुर म्हणजे काळाकभिन्न काहीतरी वेगवेगळ्या सिद्धी असलेला, जादू करणारा असा काही आणि क्रूर असणारा असा राक्षस ही एक बाजू झाली. पण ते अज्ञानाचं प्रतीक पण नेहमी मानलेलं आहे. तर हा जो अज्ञानरूपी दुर्ग आहे, आणि तुम्ही दुर्ग हा शब्द नेहमी किल्ला या अर्थी वापरलेला ऐकला असेल, तर दुर्ग म्हणजे जे अवघड आहे ते, तर दुर्गम जाण्यासाठी अवघड अशी जी आहे ती, तर ते असा जो दुर्ग आहे त्याच्याशी संबंध असलेली ही कुठली शक्ती आहे ते आपण आज बघूया. तर दुर्गा म्हणजे नक्की तिचं स्वरूप काय हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही तंत्रग्रंथांचा आधार घ्यायला पाहिजे, जसं मी मागच्या भागातही म्हटलं होतं. कारण ही शक्ती जी प्रेरणारूपी आहे, जी चैतन्यरूपिणी आहे, ती शिवाबरोबर असते आणि मग शिव आणि शक्तीच्या ऐक्यातून
ही संपूर्ण वर्णमाला जशी निर्माण होते तशी ह्या अक्षरमाला आणि ही संपूर्ण सृष्टी असं ते प्रतिकात्मक येतं. आणि म्हणून देवीची उपासना करताना ठराविक अक्षरांनी ठराविक मंत्रांनी ती केली जाते. हा संबंध आपण गेल्या वेळेला बघितला. तर तशाच पद्धतीने बीजमंत्र हा एक विषय येतो आपल्याकडे. आपल्याला अनेकदा नवीन पत्राची सुरुवात करताना नवीन जेव्हा आपण काही लिहितो तेव्हा वरती श्री लिहायची परंपरा आपल्याकडे आहे. तर मला नेहमी वाटतं की ते श्रीम असं असावं आणि त्याच्यावरती एक अनुस्वार देण्याची पद्धत असावी. काही ठिकाणी तशीही दिसते. तर श्रीम असेल, ह्रीम, क्लीम ही सगळी बीजमंत्र आहेत. आणि सगळ्यात महाबीज ज्याला म्हणतो, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे ओम, ओमकार हे महाबीज मानलं जातं. तर याच्यामागे तत्त्वज्ञान असं आहे की ह्या मंत्रांमधली जी अक्षरं आहेत ती विशिष्ट निवडलेली आहेत आणि त्या एक किंवा दोन अक्षरांमधून त्या संयोगातून जो अर्थ निर्माण होतो तो अर्थ त्या देवतेप्रती जातो आणि तो अर्थ म्हणजेच ती देवता किंवा देवीचं स्वरूप अशी मान्यता आहे या शास्त्रामध्ये. तर दुर्गेची जेव्हा उपासना केली जाते तेव्हा ओम दुम दुर्गायै नमः असा मंत्र घेतला जातो. तर दूम हा जो बीजमंत्र आहे तर त्याच्यामध्ये काय काय येतं आपण बघूयात. तर द हे अक्षर येतं, हे अगदी आपल्याला कानांनी ऐकू येतं. त्याच्यानंतर ऱ्हस्व उ म्हणजे उकार ज्याला म्हणू तो येतो आणि एक शेवटी बिंदू म्हणजे अनुस्वार येतो. तर या अनुस्वाराचं प्रयोजन आम्ही गेल्या भागातही सांगितलं होतं की जेव्हा सृष्टीमध्ये काहीही नव्हतं आणि शिवही तटस्थ होते आणि शक्ती पहिल्यांदा जागृत झाली तेव्हा तिने जेव्हा शिवांना जागवलं आणि त्या दोघांच्या त्या जागरणाचा ती जी पहिली हालचाल आहे त्यांच्या ऐक्यातली तो म्हणजे नाद, की आपल्याला ऐकू येणारा आणि न ऐकू येणारा असे नाद आहेत असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तो नाद, ती हालचाल म्हणजे ते स्पंदन म्हणजे तो नाद आणि त्या स्पंदनातला जो एक बिंदू आहे जिथे ते सगळं सुरू झालं प्रारंभीचा, तो बिंदू म्हणजे अनुस्वाराच्या रूपाने आपण लिहितो. आणि त्यामुळे ओंकारामध्ये सुद्धा अनुस्वार आहे, श्रीमध्ये अनुस्वार आहे. तर हा अनुस्वार म्हणजे बिंदू आणि त्याला चंद्र असंही म्हणतात. आणि चंद्राच्या कला जशा जशा वाढत जातात तशी ही देवीची वेगवेगळी रूपं वाढत जातात आणि म्हणून चंद्रकला किंवा चंद्रकोर या चिन्हाचा देवीच्या उपासनेमध्ये त्याचं विशेष स्थान आहे. आणि म्हणूनच देवीच्या भाळी अनेकदा चंद्रकोर कोरली जाते आणि तसं प्रतीक म्हणून ते मानलं जातं. तर म्हणून तिला कला आणि कलावती असं म्हणतात. त्यामुळे या एपिकला या चॅनलमध्ये ही जी आदिकला शृंखला आहे त्यामध्ये कला हा शब्द देवी या अर्थी आहे असं मी आधी जे म्हटलं होतं ते यामुळेच. तर असं हे जे नाद, बिंदू आणि मग अक्षरं अशी जी सगळी धाटणी आहे तर त्याच्यामुळेच त्या नादामुळे असेल की तुम्ही जेव्हा उच्चारण करता त्याच्यातून जी नाद निर्मिती होते, ज्या विशिष्ट अक्षरांचा तो मंत्र आहे त्याचं तुम्ही जेव्हा उच्चारण करता तेव्हा त्या मंत्राचं मंत्रत्व सिद्ध होतं आणि त्याला मंत्र सिद्ध करणं असंही म्हटलं जातं. तर म्हणूनच त्या विशिष्ट अक्षरांनी तयार झालेल्या मंत्रातून देवीला पूजिलं जातं. तर दूम हा जेव्हा मंत्र येतो तेव्हा द या अक्षराचे दुर्गा हा अर्थ आहेच, त्याच्याबरोबर दान असा अर्थ आहे. तंत्रग्रंथांमध्ये हे वेगवेगळे अर्थ तुम्हाला दिसतात त्या त्या अक्षरांचे. त्याच्यानंतर तिला कुंडलिनी शक्ती असं म्हटलं आहे द या अक्षरातनं. आणि उकाराचा अर्थ मुख्यत्वे करून रक्षण असा केला जातो. आणि बिंदूचं प्रयोजन तिथे अर्थातच शिवशक्तीची एकत्रित आलेली ऊर्जा हा आहे. त्यामुळे जेव्हा दुम असा बीजमंत्र घेऊन देवीची पूजा केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये जणू काही दुर्गाच त्या मंत्रारूपिणी ती आहे, त्या मंत्रामध्ये ती वास करते, त्या देवीचंही स्तवन केलं जातं. की जसं तुम्ही देवीच्या मूर्तीकडे, चित्राकडे बघून तिची आराधना करता तशी ती तुमच्या उच्चारामध्ये तुम्ही स्थापन करता जेव्हा तुम्ही देवीचा बीजमंत्र उच्चारता तेव्हा. आणि दुम असं जेव्हा तुम्ही म्हणता ओम दुम दुर्गायै नमः तेव्हा त्या दुम या बीजमंत्रातून तुम्ही दुर्गा हा अर्थ, दान हा अर्थ, तिला कुटिला असंही म्हटलेलं आहे, सुषुम्न योगिनी असं म्हटलं आहे आणि हे सगळं जातं कुंडलिनीकडे. तर कुंडलिनी ही शक्ती मी मगाशी जे म्हटलं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, तर ही संपूर्ण चराचरात वास करणारे हे जे चैतन्य आहे ती चैतन्यरूपी शक्ती, ती आदी प्रेरणा, ती शक्ती, ती ऊर्जा प्रत्येक मनुष्यामध्ये वास करते कुंडलिनी रूपानी. आणि 6 चक्र जी मानली गेली त्या चक्रांचा भेद करत करत ती शेवटच्या चक्राला, जिथे सहस्रार असं म्हटलं जातं, तिथल्या शिवाशी ती एक होते. तर हा षटचक्र भेदनाचा 6 चक्रांना भेदत भेदत
पुढे जाऊन सहस्राराच्या इथे असणाऱ्या शिवाला जाऊन जे तिचं ऐक्य होणार आहे, आनंद रूपी शिवाला, तर हा जो मार्ग आहे त्याला कुंडलिनी मार्ग असं म्हणतात. आणि हा जो दुर्ग मार्ग आहे तो तंत्रग्रंथांना सुचवायचा आहे की तो कुंडलिनीचा प्रवास होणारा जो मार्ग आहे तो म्हणजे दुर्गमार्ग. आणि म्हणून दुर्गातंत्र असा जो ग्रंथ आहे, शाक्त प्रमोद नावाच्या ग्रंथामध्ये तो आहे, आपल्याला सापडेल जर बघायचा असेल अधिक अभ्यासासाठी तर त्याच्यामध्ये तिला दुर्गमार्ग प्रविष्टा म्हणजे जिने दुर्गमार्गामध्ये प्रवेश केला आहे, दुर्गमार्ग कृतवासा की जी त्या दुर्गमार्गामध्ये तिचं अधिष्ठान आहे, ती राहते. आणि मार्गाला जी तारून गेलेली आहे, त्या मार्गातनं ती तरून गेली आहे, ती म्हणजे दुर्गा. आणि म्हणून जेव्हा दुर्गेचं स्तवन केलं जातं तेव्हा हा जो आपला प्रवास आहे, जो अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे, तो मार्गच म्हणजे स्वतः देवी आहे. आणि त्या मार्गातून जे प्राप्त होतं ते म्हणजे देवी आणि शिवाचं ऐक्य असलेली ती परमोच्च अवस्था, तो त्यांच्या ऐक्याचा बिंदू, या सगळ्याचं प्रतीक म्हणून मंत्र आपण म्हणतो. आणि म्हणूनच की काय की संगीताला, आरतीला, उच्चारांना अतिशय महत्त्व आहे, कारण त्या अक्षरांना तसं महत्त्व आहे, तसा अर्थ आपल्या परंपरेने त्यांना दिला आहे. आणि त्यांच्या उच्चारांनी त्या देवतेचं स्वरूप तिथे प्रकट होतं, तुमच्या ठाई कुठे दिसतंय असं माझा दावा नाही, पण असं सगळं अभ्यासाने हे मांडलेलं आहे. तर अशी जी देवी आहे की जी षटचक्रातून प्रवास करते, ह्या दुर्ग अत्यंत अवघड अशा मार्गातून जी प्रवास करते, आणि म्हणून दुर्गे दुर्घटभारी तुझं विण संसारी असं जे येतं, तर तिचा हा जो प्रवास सुरू होतो आणि आपल्यातला म्हणजे खरं आपलाच प्रवास, कारण आपल्यातलीच ती प्रेरणा आणि ते चैतन्य आणि ती ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा जी खाली आहे पहिल्या चक्राला ती वरती यावी म्हणून उदोकार केला जातो. उदो 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 असं वारंवार जे म्हणलं असतं, ती जागी करण्यासाठी ती वर उत हा जो संस्कृत शब्द येतो त्याचा अर्थ वर उठणे असा आहे. तर त्यामुळे तुम्ही इतर आरत्या बघा, जयदेव जयदेव असं अनेकदा असतं, पण अगदी विशिष्ट सांगायचं तर नवरात्रामध्ये जी आरती गायली जाते देवीसाठी त्याच्यामध्ये जय जयकार तसा येत नाही. त्याच्यात उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, उदोकारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो असं येतं. तर उदोकार येतो जय जयकाराच्या ऐवजी. जय जयकारातही साधारण तोच अर्थ आहे, पण उत्तिष्ठ म्हणजे उठावं, काहीतरी जागं व्हावं, ह्या अर्थी जो शब्द येतो त्यानेच देवीची पूजा अर्चा स्तवन केलं जातं. त्यामुळे या उदोकाराला महत्त्व आहे. आणि म्हणूनच देवीच्या उपासनेमध्ये नेहमी जागरणाचं महत्त्व दिसतं, कारण जागरण म्हणजे जागं होणं, जागं करणं. आणि रात्र ही जर का अंधार हे जर का अज्ञानाचं स्वरूप मानलं, तर ती जी षटचक्रातून जागी होऊन वरती प्रवास करत जाणारी जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करण्यासाठी जागरणाची प्रतिकात्मक उपासना केली जाते. आणि त्यामुळे देवी का जगराता हे पण आपण ऐकलं असेल. त्यामुळे देवीची उपासना अनेकदा रात्रीच्याच वेळेला केली जाते. मग ती नवरात्रीच्या प्रसंगी असेल, कोजागिरीचं पण व्रत आपण बघा की ते रात्रीच साजरं केलं जातं, तो सणही रात्री का साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये सुद्धा देवीचं जागरण असतं. लग्नानंतर जी नवदाम्पत्याने करायचं असतं त्याला जागरण गोंधळ असंच म्हटलं जातं. त्यामुळे ह्या देवीला जागं करणं जी आपल्या ठाई आहे आणि तिच्या जागृत होण्याने आपला प्रवास आपण एका ऊर्ध्व दिशेला घेऊन जाणं आणि उच्च पातळी गाठणं असा सगळा भाव त्याच्यामध्ये आहे. तर ही जी क्रियाशील आहे ती दुर्गा, आणि ही दुर्गा जेव्हा सहस्रारामध्ये किंवा तिचा मार्ग संपूर्ण होऊन ती जेव्हा एका ठिकाणी वास होते, शांत होते, ती कुठली देवी, तर ती आपण पुढच्या भागात बघूया. पण दुर्गा ही इतकी महत्त्वाची देवी याच्यासाठी आहे की तिच्या उपासनेने जो सतत कधी खालीवर अडथळे येऊन होणारा जो मार्ग असतो त्याचं ती प्रतीक आहे, पण ती सतत क्रियाशील असते आणि त्या क्रियात्मकतेतून ती आपल्यालाही आपली उन्नती करायची प्रेरणा देते. आणि म्हणून या ऊर्जेला सादर वंदन. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीनी असुराला ठार केलं आणि अनेक दिव्यांमध्ये जसा प्रकाश येतो तशी ती प्रकाशली, हे अभिप्रेत आहे. आणि म्हणून हा प्रकाश आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात यावा, ज्ञानाचा प्रकाश यावा, यासाठी जी वेगवेगळी स्तवनं गायली जातात त्यापैकी कोल्हापूरच्या देवीच्या गोंधळामधलं एक कडवं आहे जे नवरात्रीचं वर्णन करतं. त्या कडव्याने आपण आजच्या भागाची सांगता करूया. कोल्हासूरचे कोल्हापूर हे पीठ देवीचे बनले, कोल्हासूरचे कोल्हापूर हे पीठ देवीचे बनले,
नवरात्रीला लक्ष दिव्यांनी गोपुर लखलखले, नवरात्रीला लक्ष दिव्यांनी गोपुर लखलखले. एकमुखाने भक्त सुखाने, एकमुखाने भक्त सुखाने, म्हणती तुझला शुभ दे. उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे गंबे उदे, उदे भवानी उदे, महालक्ष्मी तू उदे उदे, उदे गंबे उदे, उदे उदे उदे, उदे गंबे उदे, उदे 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 उदे, उदे गंबे उदे, उदे उदे उदे, उदे गंबे उदे.